रायपूरच्या औधिया पारामधील वळणदार अरुंद रस्त्यात शिरतानाच एक जुनं घर. या घरात राहतात 84 वर्षांचे थकलेले, विस्मृतीला सोपवलेले जागेश्वर प्रसाद औधिया. ते एका जुन्या लाकडी खुर्चीवर बसलेले असतात. जवळ एक पिवळट पडलेली फाईल, हात कापरे झालेले, आवाज मंद, पण डोळ्यात दिसणारं वेदनेचं ओझं मात्र अजूनही ताजच. ते म्हणतात, न्याय मिळाला पण उरलं काय? वेळ गेला, लोक सोडून गेले, पण माझ्या पत्नीचंही आयुष्य गेलं. आता न्यायाच्या कागदाचं वजन खूप हलकं वाटतं. आमच्यापुढे ज्या ओझ्याचा डोंगर होता त्याच्यापुढे. कथेची सुरुवात जाते 1986 वर्षाकडे. अविभाजित मध्य प्रदेश राज्य रस्ते वाहतूक महामंडळातील एक साधा प्रामाणिक लिपिक जागेश्वर. काम नियमित, स्वभाव शांत, 4 मुलं, पत्नी, छोटं पण निभावून नेण्यासारखं कुटुंब. आणि अचानक एक घटना ज्याने सर्व काही उद्ध्वस्त केलं. जागेश्वर सांगतात, एका कर्मचाऱ्यानं त्याच्या बिलावर सही मागितली. मी सांगितलं, वरिष्ठ कार्यालयाकडून आदेश आले की फाईल येईल, त्यानंतरच बिल तयार करू. त्याने मला 20 रुपये देऊ केले. मी नकार दिला. तो रागावला. तिसऱ्या दिवशी ऑफिसमधून बाहेर पडत असताना तोच कर्मचारी त्यांच्या मागे येतो. अवघ्या काही सेकंदात काहीतरी त्यांच्या खिशात ढकलतो. अजून काय झालं हे कळायच्या आतच 2 माणसं त्यांच्या भोवती येतात. साध्या वेशातील पोलीस. ते म्हणतात, तुम्हाला 100 रुपयांची लाच घेतल्याबद्दल अटक केली जाते. औधिया अवाक. त्यांच्या आयुष्याचा पहिला धक्का. आणि त्याच क्षणी सुरू होतो 39 वर्षांचा एक अदृश्य तुरुंगवास. अटक झाल्यानंतर कुटुंबावर संकटाचा पाऊस पडतो. 1988 मध्ये आरोपपत्र दाखल होताच ते निलंबित. अर्धा पगार, अगदी 2,500च्या आसपास. 4 मुलं रायपूरमध्ये. जागेश्वर एकटे रेवा येथे बदली. घर चालवणं अशक्य. त्यांच्या मुलाचा आवाज इथे कथेला आणखी एक वेदनादायक वळण देतो. त्यांचा धाकटा मुलगा नीरज, तेव्हा 13 वर्षांचा, आज 52 वर्षांचा. तो सांगतो, मुलं मला चिडवायची, म्हणायची, हा लाचखोराचा मुलगा. माझं बालपण कोर्टात गेलं. फी भरू शकत नसल्यामुळे मला वारंवार शाळेतून काढून टाकलं जात होतं. नातेवाईक दूर गेले. याच काळात सर्वात मोठा धक्का दिला औधिया यांच्या पत्नी इंदू औधिया यांचं निधन. 24 दिवस रुग्णालयात. चिंता, नैराश्य आणि उपचारासाठी पैसे नसल्याची कीड यांनी त्यांना संपवलं. जागेश्वर एक आठवण सांगतात, त्या दिवशी तिच्या अंत्यसंस्कारासाठी 3,000 रुपये नव्हते माझ्याकडे. एका मित्राने मदत केली. मी माझ्या पत्नीला वाचवू शकलो नाही. हे सांगताना त्यांचा आवाज थरथरतो. कथा ऐकणाऱ्यांसह हृदयही. 2004 मध्ये ट्रायल कोर्ट त्यांना दोषी ठरवतं. 1 वर्ष तुरुंगवास आणि 1,000 रुपये दंड. जागेश्वर हार मानत नाहीत. अदालत, शपथपत्र, सुनावण्या, नवी तारीख, पुन्हा नवी तारीख. वर्ष सरकत राहतात. ते कधी ट्रॅव्हल एजन्सीत काम करतात, कधी बस सर्व्हिसिंगमध्ये. वयाच्या उत्तरार्धातही दिवसाला 10 तास कष्ट. अशा रीतीने 100 रुपयाच्या आरोपामुळे ते जवळपास 14,000 दिवस एका अनाम भीषण शिक्षेत जगतात. आणि मग 2025 उच्च न्यायालयाचा निकाल, निर्दोष. 39 वर्षांनी. जागेश्वर शांतपणे म्हणतात, न्याय झाला पण उरलं काय? पत्नी नाही, मुलांचं बालपण नाही, आयुष्याच्या खिडक्या बंद झाल्या. त्यांच्या हातात न्यायालयाचा तो कागदफाड होतो. तो त्यांच्या नशिबातील एका क्रूलर जोक सारखा वाटतो. कथानक इथे एक वेदनादायक सामाजिक वळण घेतं. छत्तीसगडमधील प्रलंबित खटल्यांचा आकडा 77,616 खटले. यापैकी अनेक 20, 30, 50 वर्षांपासून लांबलेले. 1976 पासून सुरू एक खटला. तक्रारदारही नाही, आरोपीही नाही, पण खटला जिवंत. 1979 पासून चालू असलेला दुसरा एक खटला. 10 वर्षात 291 तारखा. न्याय व्यवस्था, जिथे न्याय उशिरा मिळतो आणि उशिरा मिळालेला न्याय अनेकदा निरर्थक ठरतो. औधियांच्या वकील प्रियंका शुक्ला म्हणतात, या प्रकरणात भरपाई मागता येईल, पण पैशात काय मिळणार? भूतकाळ, हरवलेली प्रतिष्ठा, एक विखुरलेलं आयुष्य. या कथेचा शेवट पूर्ण शांततेत होतो. त्या जुन्या मोडकळीस आलेल्या घराच्या दारात उभा असतो एक थकलेला पण कधीही हार न मानलेला माणूस. जागेश्वर प्रसाद औधिया. त्यांच्या हातात न्यायालयाचा कागद, पण मनात पोकळी. ते म्हणतात, इथे मला फक्त माझे थकलेले हात सरकारनं थोडा आधार द्यावा, एवढंच. न्याय तो खूप आधीच संपला. कॅमेरा हळूहळू मागे सरकतो आणि स्क्रीनवर उरतो एक माणूस, एक घर आणि 39 वर्षांचा शिक्का, ज्याने आयुष्यच बदलून टाकलं.